नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र सरकारने आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे. मित्रांनो, या अर्थसंकल्पात आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेमकं काय मिळालेलं आहे, भारत विस्तार एआय टूल काय आहे आणि कोणत्या पिकावर सरकारने कोट्यावधींचा निधी खर्च करण्याचं ठरवलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारत विस्तार एआय टूल आज सादर करण्यात आलेल्या बजेटमधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे भारत विस्तार एआय साधन. हे एक प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे पोर्टल आहे. आता याचा शेतकऱ्यांना फायदा काय आहे ते या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, तर तुमच्या मोबाईलवर आता पिकावरील रोगाची माहिती, हवामान अंदाज आणि चालू बाजारभाव अगदी अचूक यामुळे तुम्हाला मिळणार आहे. भारत विस्तार हे पोर्टल थेट ICARच्या शास्त्रज्ञानांशी जोडलेले असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणाकडेही जाण्याची गरज नाही. पिकाबाबत तसेच शेतीबाबत थेट तज्ज्ञांचा सल्ला घरबसल्या शेतकऱ्यांना या टूलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय हा उच्च मूल्य पिके आणि फळबाग या बाबीकरिता आहे. शासनाने आता पारंपरिक पिकासोबत हाय व्हॅल्यू पिकांवर भर दिला आहे. यामध्ये नारळ विकास योजना सादर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही नारळ उत्पादक शेतकरी असाल तर जुनी नारळाची झाडे बदलून नवीन रोपे लावण्यासाठी सरकार आता तुम्हाला विशेष आर्थिक मदत देणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काजू, कोको, चंदन या पिकाकरिता तरतूद करण्यात आलेली असून भारतीय काजूला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी सरकारने विशेष अशी तरतूद ही या बजेटमध्ये केलेली आहे. तसेच मित्रांनो, चंदनाच्या शेतीसाठी आता नियम अधिक सुलभ केले जाणार आहेत. त्यानंतर डोंगराळ भागातील बदाम आणि अक्रोड उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी या बजेटमध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पशुपालकांसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. पशुपालक तसेच दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनासाठी मिळणाऱ्या कर्जावरील सबसिडी आता या ठिकाणी वाढविण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, देशात 500 नवीन मत्स्य केंद्र सुद्धा उभारली जाणार आहेत, ज्याचा फायदा आपल्या मासळी उत्पादक बांधवांना या ठिकाणी नक्कीच होणार आहे. तसेच मित्रांनो, महिला बचत गटांना सुद्धा याचा फायदा हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तर मित्रांनो, एकूणच पाहता यावर्षी कृषी क्षेत्रासाठी 1,62,000 कोटीहून अधिक निधी हा शासनाकडून दिला आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 7% जास्त आहे. मित्रांनो, यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियेवर आधारित शेतीला या ठिकाणी मोठी चालना ही मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करा. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.